आपण लेट अस गो फॉर दिस सेकंड प्रॉब्लेम. आपण मागच्या क्लासपर्यंत बघत होतो फोल्डिंग सिमेट्री, मिरर सिमेट्री. बेसिकली फोल्डिंग सिमेट्री, मिरर सिमेट्री आपण हे आपल्या कन्व्हेन्ससाठी वापरलेले शब्द आहेत. फोल्डिंग सिमेट्री मी कशाला म्हणतो, मला ए आणि बीच्या अक्रॉस काढायचं आहे रेझिस्टन्स, त्यातनं जर सिमेट्री लाईन पास होत असेल आणि त्याच्या अक्रॉस तुम्ही असं फोल्ड करत असाल तर त्याला आपण फोल्डिंग सिमेट्री नाव दिलेलं आहे. मिरर सिमेट्री कधी म्हणतो, जेव्हा असं लाईन जी आहे ती ए बी मधनं पास होत नाही, त्या लाईनला आपण, त्या सिमेट्री लाईनला आपण मिरर सिमेट्री म्हणतो. नेव्हर माइंड, लेट अस, आय विल सॉल्व दिस प्रॉब्लेम थ्रू बोथ मेथड्स. दोन्ही मेथडनी या प्रॉब्लेमचं सोल्युशन बघूयात. पहिला मिरर सिमेट्रीने बघूयात. आता मिरर सिमेट्रीने मी कसं यूज करतो इथे हे बघा. एक मिनिट, व्हॉल्यूम बघा. मिरर सिमेट्रीने म्हणजे समजा असा करंट I1, यातनं करंट I2, यातनं करंट I3 जातोय, तर या सिमेट्रीनुसार इथं पण हेच पाहिजे ना, या रेझिस्टन्स मधनं पण काय झाला पाहिजे, I1 आला पाहिजे, इथनं I2 आला पाहिजे, इथनं I3 आला पाहिजे, हो की नाही. तसं जर व्हायचं असेल तर हा I2 असाच गेला पाहिजे डायरेक्ट, ह्यातला कुठलाही करंट या ह्याच्यात गेला नाही पाहिजे, म्हणजे इथं डिस्कनेक्शन आहे. कळतंय. सिमिलरली हा करंट असाच गेला पाहिजे, म्हणजे इथं डिस्कनेक्शन आहे. कळतंय. आणि हा करंट असाच गेला पाहिजे, म्हणजे इथं डिस्कनेक्शन आहे. मग थोडक्यात काय झालं, हा आणि हा हे दोन रेझिस्टन्स बाद आहेत, यातनं करंट पास होणार नाही. का? अरे यातनं करंट जर पास झाला तर काय होईल, I2 ला असा जाणार, थोडा पार्ट वरती गेला, थोडा खाली गेला, तर इथं I2 जाणार नाही ना परत, मग I2 जायला पाहिजे. दॅट इज द लॉजिक ऑफ मिररिंग. आता बघा, हे दोन रेझिस्टन्सेस नाहीच आहेत आता, हे जस्ट ॲज गुड ॲज नॉट देअर, असून नसल्यासारखे आहेत. आता काढा, सिम्पल. हे काय झालं, 2R, हे 2R, असे 3 2R पॅरलल मध्ये, म्हणजे काय आलं हे आन्सर, R इक्विव्हॅलंट काय आलं, 2R/3 आन्सर ओव्हरऑल आलं. हे झालं मिरर सिमेट्रीने. फोल्डिंगनी कसं करता येईल मला हे बघा, लक्षात घ्या. हे बघायला किती मोठे प्रॉब्लेम्स वाटतात हे, पण हे तुम्ही तोंडी पण करता येतात. तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय म्हणून इतका वेळ लागतोय त्याला, नाहीतर त्याला ते थोडा पण वेळ लागणार नाही. ओके, बघा फोल्डिंग सिमेट्रीने कसं करता येईल. हा R आणि R, फोल्डिंग सिमेट्री म्हणजे अशी लाईन ऑफ सिमेट्री. आता तुम्ही हा असा फोल्ड करता, ऑब्व्हियसली सिमेट्री असल्यामुळेच फोल्ड करता येतं, हे लक्षात घ्या, कधी विसरायचं नाही. हे इथं इथल्या व्हॅल्यू वेगळ्या, इथल्या व्हॅल्यू वेगळ्या असं जर असं करता नसतं आलं. ओके, आता ही फोल्डिंग सिमेट्री आहे. आता इमॅजिन करा, असं मी फोल्ड करून वरती नेलं तर असं दिसेल का, मला सांगा. हे सर्किट कसं तयार होईल मला सांगा. हा R असा उचलून ह्याच्यावर बसणार, हा R ह्याच्यावर बसला, आणि सिमेट्रीमुळे हे पोटेन्शियल आणि हे पोटेन्शियल एकच पाहिजे ना, सिमेट्रीमुळे हे एकच पाहिजे पोटेन्शियल, आणि हे त्याच्यावर बसला तर हे R आणि R पॅरलल झाले, म्हणजे काय झालं, हे R/2 झाला. हा Rच आहे. ओके, आता हा R असं गेला ना वरती, म्हणजे हा R या R वर बसला, म्हणजे हे काय झालं, हे पण झालं R/2. अच्छा, R/2. आणि हा R या R वर बसला, म्हणजे हे काय झालं, R/2. आणि हा जो R आहे तो आहे, आणि हा B पॉइंट आणि हा A पॉइंट, हे असं आलं. लुक ॲट दिस. हा व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज झाला. बघा, परत शेपवर जाऊ नका. 4 रेझिस्टन्स मध्ये एक रेझिस्टन्स, व्हीटस्टोन्स ब्रिज झाला. मीटर ब्रिज नाही, सॉरी, व्हीटस्टोन्स ब्रिज. आणि तो पण बॅलन्स्ड आहे. प्रोडक्ट R²/2 बॅलन्स्ड, म्हणजे यातनं करंट जात नाही. बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिज, यातनं करंट जात नाही, म्हणजे काय झालं, दिस R/2 बिकम्स, हे झालं R, आणि हे R झालं 2R. 2R आणि R पॅरलल, म्हणजे 2R²/3R, म्हणजे आन्सर 2R/3. So you use either mirror symmetry or folding symmetry. Anyway, the answer should be same. Clear? Okay. अजून एक प्रॉब्लेम पटकन घेऊयात. बघा, हा पुढचा प्रॉब्लेम.
परत इथं पण मिरर सिमेट्री पण आहे, फोल्डिंग सिमेट्री पण आहे. आता मी तुम्हाला एक फक्त हिंट देतो आणि पुढे जातो. मिरर सिमेट्री जर मला बघायची झाली असेल तर मला काय पाहिजे? समजा हा करंट असा जातोय आय, तर यातनं पण करंट झाला पाहिजे आय. हे कळतंय? ओके. आता हा करंट जाणार असेल, आता मला सांगा, यातनं करंट आय जायचा असेल आणि यातनं करंट आय जायचा असेल, किंवा हा I1 असेल तर हा पण काय पाहिजे? I1 पाहिजे. हा I2 असेल तर हा पण यातनं पण करंट I2 गेला पाहिजे. म्हणजे हा I1 असाच I1 झाला पाहिजे असेल, म्हणजे यातला काहीही भाग खाली येता कामा नये. म्हणजे इथं डिस्कनेक्शन, म्हणजे असं डिस्कनेक्शन आहे आणि इथं पण असं डिस्कनेक्शन आहे. कळतंय? म्हणजे ह्याच्याने काय होईल? व्हॉट एव्हर करंट इज पासिंग थ्रू दिस रेजिस्टन्स, सेम करंट विल पास थ्रू दिस रेजिस्टन्स ऑल्सो, and that's why symmetry will be maintained. Okay, so if there is disconnection, now this is easy. 2R 2R, this becomes parallel R. 2R 2R parallel R. R and R parallel 2R. 2R is the answer. Sorry, this is 2R R, this is R and R, this is R and R parallel becomes R by 2 should be the answer. So even just by observation you can find out. This is by mirror symmetry. What happens when you use folding symmetry? You fold it. फोल्डिंग सिमेट्री म्हणजे काय? असं आहे, तुम्ही जेव्हा खालचा भाग वरती फोल्ड करता तेव्हा कसं येतं? हे काय येतं? असं फोल्ड होईल ना. बघा, अच्छा मी इथं करंट, ओके फाईन. हे आन्सर असं येणार नाही, मी हा रेजिस्टन्स विसरला. एनिवे इथं डिस्कनेक्शन येणार तरी शुअर आहे ना. ओके, इथं पण आर टाकून द्या. इथं आर आणि इथं आर, नाहीतर मग ती मिरर सिमेट्री येणारच नाही. ओके फाईन. आता बघा, आता काय आहे? आर 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 आणि फोल्डिंग करतो ना मी, असं होईल हे. आणि खालचा भाग हे झाला आर बाय टू, हे आर बाय टू, हे सगळं होईल आर बाय टू आर बाय टू आर बाय टू, असं होईल ना. हे सगळं वरती फोल्ड झाल्यानंतर दिस इज लाईक दिस. बघा, खालचा भाग असा वरती फोल्ड केला तर असं दिसेल. ओके, आता काय करणार? इथं पण आर बाय टू. ओके, सांगा. आर बाय टू आर बाय टू आर, आर बाय टू आर बाय टू आर, आर आर पॅरलल आर बाय टू, आर बाय टू आर बाय टू आर बाय टू. हे काय आन्सर येणार? 3R बाय टू. ह्याच्यात पण 3R बाय टू यायला पाहिजे होतं. इथं डिस्कनेक्शन झालं ना. ओके, डिस्कनेक्शन झालं बघा. 2R 2R पॅरलल R, 2R 2R पॅरलल R, R R R 3R, R R R 3R, 3R 3R पॅरलल 3R बाय टू. सेम आन्सर. ठीक आहे, हे इथं आर काढायचं राहिलं होतं माझं. ठीक आहे, प्रॉब्लेम पुढचे आपण बघूयात. ओके, आपण मागची लेक्चर सिरीज पुढे नेऊ. पुढचा क्वेश्चन बघू. आय थिंक हा क्वेश्चन नंबर असेल 3 4 5, माहीत नाही. क्वेश्चन नंबर जे काही आहे पुढचा तो कंटिन्यू करा. ओके, लेट मी जस्ट राईट EG फॉर एक्झाम्पल. समजा असे एक जॉमेट्री आहे. ओके, आणि या सगळ्या साइड्स मध्ये रेजिस्टन्सेस आहेत. ओके, कळतंय? असे रेजिस्टन्सेस आहेत सगळे, आर 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 सगळ्या व्हॅल्यूज आहेत. आणि ए पॉइंट आणि बी पॉइंट असा घेतो मी. हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. सगळ्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आर 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 आर. ओके, कसं करता येईल? व्हिडिओला पॉज करा सगळे आणि हे ट्राय करा. ट्राय करून झाला असेल, लक्ष द्या. आता इथं कुठली सिमेट्री चालेल? फोल्डिंग का मिरर? आता इथं मिरर सिमेट्री चालणार नाही, फोल्डिंग वाली चालेल ना. का? तर आता सिमेट्री अशी होती. आता तुम्ही कुठली तर 63 सिमेट्री काढता येईल, अशी काय तर सिमेट्री काढता येईल, पण अशी काय तर 63 सिमेट्री काढून काही फायदा नाही ना. त्यांनी तुम्ही काय अचीव्ह करणार? पण जर मी सिमेट्री लाईन जर ए आणि बी मधून पास केली तर मला सांगा, इज दिस सिमेट्रिकल? येस.
आता मी ह्याला फोल्ड करतो. लेट मी फोल्ड इट लाईक दिस. मग काय होईल? हे कसं दिसेल बघा. हा पॉइंट ए आणि हा बी, ह्याच्यामध्ये इथं आहे आर. ओके, हा तो आर. आता काय होईल? हा आर यावर बसेल, म्हणजे काय झालं? हे r/2. ओके, आता हे आर जे आहे ना, हा आर मी असा लिहू का? r/2 आणि r/2. लक्षात घ्या, हा आर मी असा लिहितो. आता हे तुम्हाला एक्झाम मध्ये असं करायची गरज नसते, तुम्ही पटापट ऑब्झर्वेशन करून सुद्धा डायरेक्ट ड्रॉइंग करू शकता. आता मी तर तुम्हाला दाखवतोय, कारण आपण हे पहिल्यापासून शिकतोय, म्हणून तुम्हाला असं मी आर डिवाइड करून दाखवतोय वगैरे. बरं, ह्याची काही गरज नसती. ठीक आहे. तर हा r/2 या r/2 वर बसणार, म्हणजे ते असं होईल का बघा. r/2 एकावर एक आर झाले. कळतंय का? काहीतरी झोल झाला. हा, असं पाहिजे. r/2 एकमेकांवर बसून आर झाले. ओके, पुढे हा आर या आर वर बसेल फोल्ड झाल्यानंतर, म्हणजे हे काय होईल? दिस विल बिकम r/r. आर वर आर म्हणजे r/2 झाला. हा आर या आर वर बसेल, म्हणजे हे काय होईल? हे असं r/2 होईल. कळतंय? आता हा आर या आरचं काय होईल? हा आर पण मला असं r/2 आणि r/2 लिहिता येईल ना, आणि हा r/2 या r/2 वर बसेल, म्हणजे इथं काय झालं? r/2 r असं होईल ना. आणि हे डॉटेड लाईन आहे, हे काही सर्किट नाहीये, डॉटेड लाईन. ओके, बघा असं काहीतरी दिसेल. डू यू अग्री विथ मी? सगळे रेजिस्टन्स आलेले आहेत, एकमेकांवर असं ते बसतील. ओके, आता मला ए आणि बी च्या अक्रॉस रेजिस्टन्स काढायचा आहे, पण मला सांगा, या रेजिस्टन्स मधनं काही करंट जाणारच नाही आणि यातनं पण जाणार नाही. का जाणार नाही? कारण इथं सर्किट कम्प्लीटच नाहीये. तो करंट असा येऊन असा कुठं जाणार? हवेत. सर्किट हवेत उडी मारणार? करंट पॉसिबल नाही. करंटला फ्लो व्हायला काय पाहिजे? सर्किट कंप्लीट पाहिजे ना, तरच करंट तो फ्लो होतो. हवेत असं असं थोडे इलेक्ट्रॉन्स आले सगळे असे गॅलरीतनं बाहेर उडी मारायला सगळी जम्प केली, असं होणार नाही. ओके, म्हणजे याच्यातनं करंट जाणार नाही, म्हणजे ऍज गुड ऍज हे नसल्यासारखेच आहेत. लीव्ह देम, दे आर नॉट एक्झिस्टिंग फॉर अस. ओके, मग तर राहिलं एवढंच. तुम्हाला ए आणि बी च्या अक्रॉस काढायचा आहे. शेप फरक पडत नाही. जो करंट असा जाणार आहे तोच करंट असा येणार आहे, म्हणजे 1, 2, 3 हे तिन्ही सिरीज मध्ये आले. कळतंय का? तिन्ही सिरीज. काय झालं? r/2 ऍड झाले 3r/2. हा 3r/2 आणि हा r पॅरलल, म्हणजे काय आहे? 3r/2 आणि r पॅरलल ना, म्हणजे काय झालं? R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू दिस. आणि हे 3 आणि 2 5, 5/3r, म्हणजे R इक्विव्हॅलेंट आन्सर काय आला? 3r/5 आन्सर. सिंपल. बघा, ह्याच्याकडे बघितलं की वाटतं की अरे काय भयानक प्रॉब्लेम आहे, बट जस्ट यू यूज द सिमेट्री, इट बिकम सिम्पलेस्ट प्रॉब्लेम एव्हर. ओके, फाईन. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. बघा पुढचा प्रॉब्लेम. असे रेजिस्टन्स आहेत. हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे. या सगळ्या आर्म मध्ये रेजिस्टन्स असा आहे. ओके, आपण इथं आर दोनदा घेऊयात. आर घेऊयात. आर 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 इथं आपण आर काय पाहिजे तसं डिझाईन करता येतं. काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला फंडा कळला? क्लिअर? काय 2 घ्या, 3 घ्या, किती पण घ्या, ऍज लॉंग एज देयर इज सिमेट्री आपला फंडा चालणार आहे. बघा, ए आणि बी पॉइंट आहे हा, आणि सगळे आर. ऑल रेजिस्टन्सेस व्हॅल्यू इज आर. ओके, फाइंड आर इक्विव्हॅलेंट. परत पॉज करा, स्क्रीनला ट्राय करा. ट्राय करून झाला असेल तर लक्ष द्या. इथं कुठली सिमेट्री लागेल? आता फोल्डिंग तर लागणार नाही, कारण आपण फोल्डिंग म्हणतो कशाला? ए आणि बी मधनं पास झाली लाईन, त्याला फोल्डिंग म्हणतो, पण त्याच्या अक्रॉस सिमेट्रीच नाहीये, खाली काही नाहीच आहे. पण मिरर चालणार आहे का? येस, दिस इज गोइंग टू बी मिरर. मिरर सिमेट्री. अच्छा,
आता जे इथे आहे तेच इथे आहे. म्हणजे समजा हा I1 हा I2 आणि हा I3 करंट असा जात असेल तर इथं पण काय यायला पाहिजे, I3 I2 आणि हा I1 असा यायलाच पाहिजे, नाही तर सिमेट्रीला अर्थच राहणार नाही. याचाच अर्थ काय, जो करंट यातनं गेला I2 या आर मधनं जो I2 करंट गेला तर तोच I2 करंट या आर मधनं पण जायला पाहिजे. कळतंय? ह्याचाच अर्थ काय, मध्ये कुठं डिस्कनेक्शन नको मला, म्हणजे मध्ये कनेक्शन नको, म्हणजे डिस्कनेक्शन पाहिजे. असं कनेक्शन मधनं कट करतो मी. आता होईल का सांगा, आता जो I2 आहे तो असं जाईल, यातनं कुठला I3 गेला किंवा I4 गेला तर तो I4 यातनं पण I4 जायला पाहिजे. येस, आता जातोय I4, म्हणजे मध्ये मला कनेक्शन कट केलं. लक्षात घ्या, हे मध्ये डिस्कनेक्ट कसं करायचं तुम्हाला कळतंय. दिस इज लॉजिक ऑफ सिमेट्री. काय केलं आता, आता डिस्कनेक्शन झालंय. आता इथे एकदा डिस्कनेक्शन झालं का, आता इझी आहे. हे सिरीज RR 2R, हे 2R 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 R 2R 2R पॅरलल मध्ये म्हणजे R, हे 2R आणि हे 2R 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 पॅरलल म्हणजे परत R. आता हा R म्हणजे R R R R R 5R सिरीज मध्ये 5R आणि हा R म्हणजे 5R आणि R म्हणजे काय, R इक्विव्हॅलेंट काय आला, 5R² अपॉन 6R ना, म्हणजे आन्सर काय आहे 5R/6 इज द आन्सर. कळतंय? ओके. पुढचा प्रॉब्लेम बघू. असा काय तर तिरसट काहीतरी प्रॉब्लेम, पण जोपर्यंत सिमेंट होतो तोपर्यंत काय प्रॉब्लेम आहे, नो इश्यूज. समजा असं काहीतरी आहे. ओके, असं काहीतरी आहे. आता मी काय करतो, याच्यामध्ये रेझिस्टन्सेस कसं जोडतो, प्रत्येक ठिकाणी समजा असं 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 असं, फाईन. हा आहे ए आणि हा आहे बी, आणि या प्रत्येक ठिकाणी आर 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 सगळीकडे आर 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 आर. टफ प्रॉब्लेम एकदम, काही टफ नाही याच्यामध्ये. असं बघायला याला बघितलं तर वाटेल काय डेंजर आहे. बघा किती रेझिस्टन्सेस, भरपूर. फाइंड आर इक्विव्हॅलेंट, सगळ्याच्या व्हॅल्यू आर आहेत. फाइंड इक्विव्हॅलेंट बिटवीन ए अँड बी. बोला कसं करणार. आता याच्यामध्ये सिंपल फोल्डिंग सिमेट्री, खालचं मी जर असं वरती फोल्ड केलं तर मला सांगा कसं दिसेल. हे सगळं जर आर असेल तर सगळं इथं R/2 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 होईल. बघा हा खालचा सगळा पोर्शन वरच्या सगळ्या पोर्शनवर एक्झॅक्टली ओव्हरलॅप होतोय. मग मला हे ड्रॉइंग कसं काढता येईल, असं काढता येईल का, I can draw it like this. बघा असंच येईल का, हे ए आणि हे बी आणि परत हे आर 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 सगळीकडे आर आर आर. ओके, दॅट्स इट. बघा बरोबर आहे. खालचं मी वरती फोल्ड केलं. आता इथं फोल्ड केल्यानंतर सगळ्या व्हॅल्यूज काय झाल्या, R/2. इथं काय आहे, इथं काय होतं, ऑल आर आहे ना हे सगळं. आता हे आर वर आर बसलं म्हणजे काय झालं, ऑल R/2. तर करा सॉल्व. कसं करणार, हे मध्ये काही नाहीये, मध्ये काही नाहीये. ओके, म्हणजे आता हा R/2 R/2 सिरीज, हा R/2 R/2 सिरीज सिरीज सिरीज, म्हणजे काय सांगा, हे R/2 R/2 R, R/2 R/2 R, हा R आणि हा R पॅरलल म्हणजे झालं R/2. म्हणजे काय सांगा, हे झालं लाईक दिस, हे R/2 आणि हे R/2. हे R/2 कुठनं आलं, या सगळ्यांचं R/2 हे आहे. बघा हे R/2 R/2 R, R/2 R/2 R, R R पॅरलल R/2. पुढे
इथपर्यंत आलं. तसं मला सांगा इथलं पण r/2 होईल ना, हे पण r/2 होईल आणि हे पण r/2 आहे. म्हणजे काय r/2 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 r/2. आन्सर 2r. याचा आन्सर आहे r इक्विव्हॅलंट 2r. सिंपल. नाउ लुक ॲट दिस, लुक ॲट दिस अँड लुक ॲट दिस. बघायला गेलं तर किती अवघड आहे, बट दिस इज सो सिम्पल युझिंग सिमेट्री. तर तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व्ह करताना जेव्हा केव्हा सिमेट्री दिसेल, इमिजिएटली यूज सिमेट्री. जिथं फोल्डिंग वापरायची, तिथं मिरर वापरायची आहे. चला पुढची व्हरायटी बघू. पुढची व्हरायटी बघू 3D. रेजिस्टन्सेस इन 3D अरेंजमेंट. ओके, 3D मध्ये लावले रेजिस्टन्सेस. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कस लागणार आहे व्हिज्युअलायझेशनचा. तुम्हाला व्हिज्युअलाइज चांगलं करता आलं पाहिजे. लेट अस टेक फर्स्ट एक्झाम्पल, टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉन, तुमचं मिथेन वगैरे असतं ना काहीतरी, टेट्राहेड्रॉन केमिस्ट्रीमध्ये. टेट्राहेड्रॉन कसा असतो? असा हा बेस ट्रायंगल 3D मध्ये काढतोय, बेस ट्रायंगल आहे हा, आणि हा असा अपेक्स. हा झाला ना टेट्राहेड्रॉन. ओके, आता हा असा टेट्राहेड्रॉन आहे. टेक दिस पॉइंट ए, टेक दिस एनी 2 पॉइंट्स ए आणि बी, आणि हा प्रत्येकामध्ये आर 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 लावा. प्रत्येकामध्ये आर आर आर. बोला कसं काढणार आहे? आता बघा 3D साठी या टिपिकल गोष्टी आहेत काही काही. बघा आता समजा या 3D ला मी वर्ण बघितलं. इफ आय लुक ॲट दिस 3D अरेंजमेंट लाईक दिस, इफ आय लुक ॲट इट फ्रॉम टॉप, वर्ण बघितलं तर मला असं दिसेल का? विल आय सी दिस लाईक दिस? मला असं दिसेल का? आता हे ए बी सी असेल आणि हा डी असेल, तर हा ए बी सी आणि हा डी. बघा असं दिसेल का मला वर्ण बघितल्यानंतर? तर येस दिसणार आहे. ओके, चला हे तर मला माहिती आहे. आय नो दिस. कसं करणार सॉल्व? सिमेट्री. थिंक ऑफ सिमेट्री. कसं सिमेट्री वापरणार? आणि ए आणि बी च्या अक्रॉस तुम्हाला काढायचंय ना, म्हणजे अशी सिमेट्री वापरा. ही कुठली झाली? मिरर सिमेट्री झाली ही. ओके, मिरर सिमेट्री कसं करणार? मिरर सिमेट्री आता ओके ठीक आहे, राहू दे. मिरर सिमेट्री मध्ये काय असतं? समजा इथनं I1 I2 I3 करंट जात असेल, इथं पण काय व्हायला पाहिजे? I1 I2 I3 करंट यायला पाहिजे. अच्छा, याचाच अर्थ काय? जो करंट इथनं जातोय तो करंट सगळ्याचा सगळा असा यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये काही ऍडिशन पण व्हायला नाही पाहिजे, काही सबट्रॅक्शन पण व्हायला नाही पाहिजे. याचा अर्थ काय? इथनं त्यात करंट कुठनं यायला नाही पाहिजे, जायला नाही पाहिजे. म्हणजे या ठिकाणी डिस्कनेक्शन आहे. कळतंय? सिमिलरली I3 जातोय असा, I3 जो जातोय तो अख्खाच्या अख्खा I3 असा यायला पाहिजे, म्हणजेच हे I3 आणि I3 एकच राहील. याचा अर्थ या I3 चा कुठलाही पोर्शन याच्यामध्ये जाता कामा नाही, म्हणजे इथं डिस्कनेक्शन आहे. म्हणजे थोडक्यात काय बघायचं झालं की दिस इज रिमूव्ड. तो रिडंडंट आहे तो रेजिस्टन्स. आता करा सॉल्व. आता हा आर आणि हा आर सिरीज मध्ये असं जातो ना करंट एकच. सिरीज आर आणि आर झाले 2R, आर आणि आर झाले 2R, आणि हा आर म्हणजे 2R 2R R पॅरलल. 2R 2R आणि R पॅरलल म्हणजे किती होतं? 2R 2R आणि R पॅरलल म्हणजे 2 2 2 4. नाही हे 2 2 आणि 1 3 आणि 1 4. बरं ठीक आहे. 4/2R मेक्स इट R2, म्हणजे इक्विव्हॅलंट आहे तो R इक्विव्हॅलंट R/2. आन्सर. ह्याचा उलटा असतं ना R/2. चला दॅट्स इट. पुढे स्क्वेअर पिरॅमिड. अजून काय खेळता येईल याच्याबरोबर? टेट्राहेड्रॉन घेतला, आता मी स्क्वेअर पिरॅमिड घेतो. कुठलाही पिरॅमिड घ्या,
एनी पिरॅमिड फॉर दॅट मॅटर, स्क्वेअर घ्या, पेंटागॉन घ्या. स्क्वेअर पिरॅमिड बघू. कसं स्क्वेअर पिरॅमिड? स्क्वेअर पिरॅमिड म्हणजे असा बेस स्क्वेअर असतो आणि वरती एक अपेक्स आहे. कळतंय का? हा झाला स्क्वेअर पिरॅमिड. असा स्क्वेअर पिरॅमिड आहे आणि आपण कुठले 2 पॉईंट घ्यायचे? बरं, आपण हे घेऊ, बेसचे 2 पॉईंट घेऊ. ए घ्या आणि हा बी घ्या आणि परत सगळ्या आर्म्स मध्ये आर 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 आर. सगळीकडे आर आर आर. ओके, फाइंड आर इक्वलंट इन ए बी. सेम मेथड. काय करणार मी? ह्याला जर वर्ण बघितलं, अरे कुठंही बघा, कनेक्शन शेवटी कनेक्शन आहे. मी तुम्हाला काय म्हटलं, सर्किटच्या शेपवर डिपेंड करतं का? या चॅप्टरमध्ये सर्किटच्या शेपवर काही डिपेंड करत नाही, पण कशावर डिपेंड करतं? कनेक्शनवर डिपेंड करतं. येस, डेफिनेटली. कनेक्शन जर वेगळे असतील तर आन्सर वेगळा होणार, क्वेश्चनच वेगळा होईल तो. त्यामुळे कनेक्शन्स फार इम्पॉर्टंट आहेत. अच्छा, आता हा जर पॉईंट सी असेल आणि मी ह्याला वर्ण बघितलं, कुठंही बघू देत ना, जर जो काही कॅल्क्युलेशनची काही व्हॅल्यू येणार आहे इलेक्ट्रिक करंटची किंवा कुठल्याही पॅरामीटरची, व्होल्टेज, करंट, ते असं थोडीच आहे की इथनं बघितलं की हे दिसतं, तिथनं बघितलं की ते, असं थोडी आहे. तुम्ही कुठनंही बघा, चंद्रात बघितलं तरी हे दिसलं पाहिजे तुम्हाला, म्हणजे जी व्हॅल्यू यायला ते पाहिजे तीच यायला पाहिजे. तर ह्याला वर्ण बघितलं तर कसं दिसेल? सिंपल मला. किंवा असं इमॅजिन करा, या सी पॉइंटला दाबलं मी, हे सी पॉइंटला असं दाबतो मी की हा सी पॉइंट जमिनीवर येईल. तर ते एकूण एकच आहे. वर्ण बघितलं काय किंवा असं बघितलं काय, दाबलं असं इमॅजिन केलं काय. टॉप व्ह्यू तर शेवटी टॉप व्ह्यू आहे. ह्याचा टॉप व्ह्यू घेतला तर असं येईल बघा. टॉप व्ह्यू असा येतोय आणि हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी. करा सॉल्व. असे केले आपण सॉल्व. डन. आणि हा हे ह्याला ए म्हणा, ह्याला बी म्हणा, ठीक आहे. आणि हा पॉईंट तुमचा अपेक्षा सी. असं दिसेल ना हे वर्ण बघितल्यानंतर. इमॅजिन करा, राईट. आणि तुम्हाला हे सॉल्व करता येतं. वापरा मिरर सिमेट्री. करता येईल का? ओके. आता जरा टफ प्रॉब्लेम बघू. टफ म्हणजे ज्याला तुम्हाला विचार करावा लागणार, तो प्रॉब्लेम बघू. क्यूब वाला. क्यूब वाला. आता तुमच्यापैकी जितक्या लोकांना चांगलं व्हिज्युअलाइज करता येईल तितक्या लोकांचं हे मस्त सुटणार आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. व्हिज्युअलाइज करता गडबड असेल तर मग आता तर गडबड होणार. तरी बघा, क्यूब. क्यूबच्या प्रत्येक आर्म मध्ये आर 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 लावला. आर 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 सगळीकडे. ओके. आणि हे क्यूबचे टिपिकल प्रॉब्लेम्स असतात. इनफॅक्ट तुम्हाला हे आन्सर लक्षात राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट लक्षात ठेवा, कारण एक्झाम मध्ये आपल्याला इतका वेळ नसतो की खेळावं लागतं, वेळ नाहीये. आणि दुसरी गोष्ट काय, लक्षात ठेवायला अवघड पण नाहीये. सांगतो तुम्हाला मी. बघा क्यूब. आता क्यूबचं आणि एनिवेज जर लक्षात राहिलं नाही आपल्याला, म्हणून मेथड का माहिती पाहिजे. समजा एक्झाम मध्ये तुम्हाला काही तर गडबड झाली, तुम्हाला 3 विषय करायचे, तुम्हाला 1 तासात 45 क्वेश्चन करायचे, तुम्ही प्रेशरमध्ये बसणार एक्झाम मध्ये, डोक्याला काही टेन्शन असेल, हे लक्षात ठेव, ते लक्षात ठेव, तुम्हाला केमिस्ट्रीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, बायोचे सगळे नावं लक्षात ठेवायचे, त्यात हे लक्षात ठेवायचं आहे. तर चान्सेस आहे की जर विसरलं गेलं तुमचं, तर वी शुड ऑलवेज नो मेथड. मेथड असेल तर विसरलं पटपट आपण सॉल्व्ह होऊन आपले मार्क जाणार नाही. बघा, त्यामुळे रट्टेबाजीच्या मागे लागू नका. फिजिक्समध्ये रट्टेबाजीला सेकंडरी आहे, प्रायमरी काय, कन्सेप्ट. कम बॅक. अच्छा, आता क्वेश्चन असा घेतो मी. फाइंड, क्वेश्चन कुठं लिहू, फाइंड आर इक्विव्हॅलंट अक्रॉस, पहिला फेस डायगोनल.
फेस डायगोनल, दुसरा एज, तिसरा बॉडी डायगोनल. फेस डायगोनल, एज आणि बॉडी डायगोनल. ओके, फाइन. लेट अस सी दिस वन बाय वन. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघू की याचा अर्थ काय असतो. व्हॉट डू यू मीन बाय फेस डायगोनल, बॉडी डायगोनल. एज तर तुम्हाला कळते, एज. यू अंडरस्टँड व्हॉट इज एज. एज म्हणजे ही ना, ही सगळे एजेस आहेत. तर एका क्यूबला किती एजेस आहेत क्यूबला? बघा, या चार आणि उभ्या 4, 12. एका क्यूबला किती एजेस आहेत? 12 एजेस. तर हे झाले एज. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे. व्हॉट इज फेस डायगोनल, व्हॉट इज बॉडी डायगोनल. थोडा वेगळा ड्राइंग काढतो. हा क्यूब आहे, हा क्यूब आहे. तर फेस, आता हा फेस झाला ना एक, हा एक फेस झाला. जर फेसच्या कुठल्याही 2 पॉइंट्सला पकडून मी डायगोनल काढली, दिस इज अ फेस डायगोनल. ही पण काय? फेस डायगोनल. ही पण काय? फेस डायगोनल. सो कळलं व्हॉट इज फेस डायगोनल. अशी डायगोनल जी एकाच फेसवर असते. आता तुम्ही ही क्लासरूम बघू शकत नाही, पण ह्या बोर्ड तरी बघू शकता. हा बोर्ड जर एक फेस आहे समजलं, तर बोर्डचा हा कॉर्नर आणि हा कॉर्नर मी जॉईन केला असा तिरका, तर ही कुठली झाली? फेस डायगोनल. जी डायगोनल त्या फेसवर असते. मग आता हे झालं फेस डायगोनल. मग बॉडी डायगोनल काय आहे? किंवा ह्याला अजून एक शब्द आहे सॉलिड डायगोनल. बॉडी डायगोनलला अजून एक काय म्हणतात शब्द? सॉलिड डायगोनल. ओके, डायगोनल. व्हॉट इज सॉलिड डायगोनल? म्हणजे मी काय करतो सॉलिड डायगोनल साठी? हा कॉर्नर आणि हा कॉर्नर कनेक्ट करतो. कळतंय? दिस इज सॉलिड डायगोनल. डू यू अंडरस्टँड व्हॉट इज सॉलिड डायगोनल? म्हणजे एका रूमचा, आता हा कोपरा, आता ही रूम तुम्हाला फक्त बोर्डच दिसतोय, पण तुम्ही माझ्या हातावर इमॅजिन करू शकता. तुम्ही क्लासरूम सिंपल बघितला आपला. हा कोपरा आणि मी हा कोपरा, तो कोपरा दोन्ही जॉईन केला, तर ही कुठली झाली? बॉडी डायगोनल. ठीक आहे, म्हणजे बेसिकली हा किंवा हा आणि हा, ही पण काय आहे? बॉडी डायगोनल. किंवा हा कोपरा आणि हा कोपरा, ही झाली बॉडी डायगोनल. कळतंय व्हॉट इज बॉडी डायगोनल, व्हॉट इज फेस डायगोनल. ओके, कम बॅक. आता या तिघांच्या अबाउट आपण काढूयात पोटेन्शियल्स किंवा लेट अस फर्स्ट सी. बरं, मी पहिल्यांदा तुम्हाला बॉडी डायगोनल दाखवतो. पहिल्यांदा तिसरंच दाखवतो. बघा, हा पॉइंट 1 2 3 4 5 6 7 8. ओके, असं जर हे 4 कॉर्नरला, 8 कॉर्नरला नावं दिली मी. मला सांगा कुठला बॉडी डायगोनल आहे? 1 7 बॉडी डायगोनल आहे, 5 3 बॉडी डायगोनल आहे, 4 6 बॉडी डायगोनल आहे, 2 8 बॉडी डायगोनल आहे. आणि फेस डायगोनल भरपूर आहेत. 1 6 आहे, 5 2 आहे, 2 7 आहे, 3 6 आहे, वगैरे वगैरे. फेस डायगोनल. आता तुम्हाला कळतंय बॉडी डायगोनल, फेस डायगोनल. आणि एज काय? 5 6 6 7 हे सगळे एजेस आहेत. बरं, आता मला बॉडी डायगोनल पाहिजे. से बॉडी डायगोनल 1 7. मला रेजिस्टन्स काढायचा अक्रॉस 1 7. म्हणजे मला ह्याचा अर्थ काय? इथनं एक माझं कनेक्शन येतंय आणि इथनं कनेक्शन बाहेर जातंय. कळतंय? आणि हे सगळं इथं घोटाळा आहे सगळ्या रेजिस्टन्सेस. तर आता मला ह्या 2 पॉईंटच्या अक्रॉस मला रेजिस्टन्स किती लागणार असं त्यांनी मला विचारलंय. बरं, मी काय करतो बघा, परत या सगळ्या व्हॅल्यू सगळे आर आहेत. आणि आपल्या सगळ्या सिलेबसमध्ये एस्पेशली नीटच्या तुम्हाला 45 ज्या आपल्या 1 मिनिटात सॉल्व्ह करायच्या प्रॉब्लेम्ससाठी दे विल मोस्टली नेव्हर एव्हर गिव्ह असे काय ह्याचे R 2 R 3 R 4 R असे वेगळे वेगळे व्हॅल्यूज ते देणार नाहीत. सिमेट्रीच असणार आहे ही. बघा, त्यामुळे सिमेट्री आपण वापरून चालू. आता हे सगळं सिमेट्री असेल, मला सांगा, मला 1 पासनं जर 7 ला जायचंय, 1 पासनं 7 ला जायचंय, तर असे किती पाथ आहेत? किती मार्गाने जाता येईल? सगळ्यात पहिला 1 2 1 4 1 5 हे जर कमीत कमी आहे, तर असे किती मार्ग आहेत? कुठनं कुठं जायचे? 1 पासनं जायचं कुठं? मला 7 ला जायचंय ना. 1 पासून जायचंय 7 ला.
असे किती मार्ग आहेत जे सारखे सारखे आहेत, एकमेकांना एकदम सारखे मार्ग आहेत. बघा 1 पासून 7 ला जायचंय मला. 1557. कसं गेलो मी? 1557. हा 57 हे फेस आहे, ऑब्व्हियसली इथे कनेक्शन नाहीये, पण मी सगळं तुम्हाला लॉजिक सांगतोय. 1557 म्हणजे एक एज आणि एक फेस डायगोनल, म्हणजे 1557 हे पॉसिबल आहे, 5 पॉसिबल आहे. जसा 1557 आहे यासारखेच अजून कुठले पॉइंट्स आहेत बघा. 1447 हे पण त्यासारखंच आहे का? 14 एज आहे, 47 फेस डायगोनल आहे. इथं पण एज होती, फेस डायगोनल होती, म्हणजे अजून एक पाथ काय? 1447. अजून कुठला पाथ आहे बघा? 1227 हा पण सेम पाथ आहे. 12 एज आणि फेस डायगोनल, म्हणजे 1227 हा पण सेम पाथ आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे का बघा? बघा मला सांगा, 1337 इज इट सेम पाथ? नाही, फरक आहे. बघा ना, 13 फेस डायगोनल अगोदर आला, नंतर मग बॉल डायगोनल, नंतर एज आली, असं नको ना. मला सारखे सारखे पाथ पाहिजेत. 1 मधनं 7 ला जायचं असेल, सारखा पाथ कुठला आहे? एकमेकांसारखा. 1557, 1227, 1447 म्हणजे अगोदर एज नंतर फेस डायगोनल, म्हणजे हे काय आहे बेसिकली? ही एज आणि ही फेस डायगोनल. हा, अशा सिक्वेन्सचे 3च पॉइंट्स आहेत ना, 3च पाथ आहेत ना. अच्छा, मग या 3 पॉइंटचं पोटेन्शियल काय असायला पाहिजे? ड्यू टू सिमेट्री सेम, म्हणजे हे पॉइंट्स काय आहेत? इक्वी पोटेन्शियल. हे तुम्हाला कळलं का? पुढे मला सांगा, आता परत मला 1 पासून 7 ला जायचंय. 1 पासून 7 ला जायचंय, तर आता अजून उरलेले किती पॉइंट्स आहेत? आता मी अगोदर एज घेतली, नंतर एफडी घेतला. पहिल्यांदा एफडी घेऊ, मग एज घेऊ. बघा आता मी एफडी म्हणजे फेस डायगोनल. 1887 हा काय झाला? 1887 पहिला आला एफडी, नंतर आला एज. पहिला आला एफडी, नंतर आला एज. सिक्वेन्स बघा, बरोबर आहे ना? हा, आता हाच सिक्वेन्स असलेले अजून किती मार्ग आहेत 1 पासून 7 ला जायचे? बघा 1337 आहे ना, 1337 परत 18 झाला, 13 झाला, 1667 1667. याचा अर्थ काय? हे पॉइंट पण आता काय पाहिजेत? इक्वी पोटेन्शियल. लक्षात घ्या, ह्याचं पोटेन्शियल सेम नसणार आहे, ते वेगळं असणार आहे, पण या तिघांचं एकमेकांची पोटेन्शियल सेम, यांचं एकमेकांची पोटेन्शियल सेम. ह्याचं जर एक्स असेल तर ह्याचं वाय. तुम्हाला कळतंय पोटेन्शियल कसं आपण इक्वी पोटेन्शियल पॉइंट्स काढले शोधून? हा, आता हे इक्वी पोटेन्शियल पॉइंट पुढे अशा प्रकारे प्रोसेस करता येतात बघा. अच्छा, तर आता मी कसं लिहू? ह्याचं पोटेन्शियल मी हे व्ही घेतो, ह्याचं पोटेन्शियल व्ही, आणि ह्याचं पोटेन्शियल 0 घेऊ. मला घेता येतं ना, व्ही आणि 0 तर घेता येतं. ओके, आता हे सगळी ड्रॉइंग मी रिअरेंज करतो. रिअरेंज कसं करतो बघा. हा पॉइंट आहे 1, हा पॉइंट आहे 1. आता पॉइंट नंबर 5, 4, 2 हे एकाच पोटेन्शियलचे असल्यामुळे मी एकच पॉइंट घेतो. हाच 5, हाच 4 आणि हाच 2. कळतंय? ओके, असं एकच पॉइंट का घेतले? कारण तिन्ही पोटेन्शियल सेमच आहे, पोटेन्शियलचं ड्रॉइंग करतोय. अच्छा, अजून 3 कुठले पॉइंट आहे ज्याचं पोटेन्शियल सेम आहे? 6, 8 आणि 3 पोटेन्शियल सेम आहे, एकच पॉइंट घेतो. 6 पण तोच, 8 पण तोच आणि 3 पण तोच. कळतंय? हा, आणि मग 7वा पॉइंट लांब, तो वेगळा पोटेन्शियलचा. कळतंय? आता मी काय करतो? हे सगळे रेजिस्टन्स, एकूण किती रेजिस्टन्स आहेत? 12 रेजिस्टन्स ना. हे 4 आणि 4 आणि उभे 4, 12 एजेस, 12 रेजिस्टन्स. हे सगळे 12 रेजिस्टन्स मी इथनं काढतो आणि इथं लावतो 1 बाय 1. चला चालू करा काम. हा रेजिस्टन्स उचलला. हा कशामध्ये? 1 आणि 2 मध्ये ना. हे आता एक्स वाय व्ही जाऊ दे, आपल्याला त्याची गरज नाही. 1 आणि 2 मध्ये ना, 1 आणि 2 हा आहे, म्हणजे इथं लावला एक. बर, हा झाला. हा पण 1 आणि 4 मध्ये, हा पण 1 आणि 4 मध्ये. ओके, हा 1 आणि 5 मध्ये, इथं पण 1 आणि 5 आहे. लागले तिन्ही? बर, आता बघू, हा कुठलाही घ्या. हा
हा किंवा आपण परत 7 पासून जाऊ, परत हरकत नाही. बघा 7 पासून या, 7 पासून हा रेझिस्टन्स घ्या, कुठलाही रेझिस्टन्स उचला काही प्रॉब्लेम नाही. 7 8 हा कशामध्ये 7 8 मध्ये, 7 आणि 8 इथला आहे. ओके, हा 6 7 मधला आहे, 6 7 इथे आहे. ओके, हा 3 आणि 7 मधला आहे, 3 आणि 7 इथे आहे. ओके, आता किती राहिले मधले? हा 5 आणि 8 मधला आहे, 5 आणि 8 मधला आहे. ओके, हा 5 आणि 6 मधला आहे, 5 आणि 6 मधला आहे. ओके, हा 4 आणि 8 मधला आहे, 4 आणि 8 मधला आहे. ओके, त्यानंतर अजून काय काय राहिलं? हा 2 आणि 6 मधला आहे, 2 आणि 6 मधला आहे. ओके, हा 4 आणि 3 मधला आहे, 4 आणि 3 मधला आहे. ओके, झाले सगळे. हा 2 आणि 3 मधला आहे, हा 2 आणि 3 मधला आहे. ओके, म्हणजे तुम्ही आता काय थोडक्यात केलं, हा क्यूब असा करून टाकला रिअरेंज करून, आणि तुम्हाला काय काढायचंय? 1 आणि 7 मधलं तुम्हाला काय काढायचंय? इक्विव्हॅलेंट काढायचंय रेझिस्टन्स. करा, सिम्पलेस्ट. आता काय राहिलंय? हे आर 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 झालं R/3, हे आर 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 5 वेळा ना, 3 आणि 3 6, म्हणजे हे काय झालं R/6 पॅरलल मध्ये, आणि हे 6 आणि 3 9 3 12 ना, एकूण 12 पाहिजे आपल्याला, आणि हे पण 3, म्हणजे हे झालं R/3. म्हणजे हा झाला 0.1 आणि हा 0.7, म्हणजे काय झालं R/3 R/3 R/6. तिन्ही ऍड करा, किती होतील? R/3 किती होईल? 2R/3, 2R/3 प्लस R/6, 2R/3 प्लस R/6. This is 5R/6 should be the answer. So R equivalent is 5R/6 ohm. Done. कळत आहे? सच अ कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम 5R/6. आता मला सांगा, जसं मी हे 1 आणि 7 मध्ये काढलं, तसं तुम्हाला 5 आणि 3 मध्ये पण हेच करता येईल, 8 आणि 2 मध्ये हेच करता येईल, 4 आणि 6 मध्ये हेच करता येईल. म्हणजे क्यूबच्या कुठल्याही बॉडी डायगोनल मध्ये च्या क्रॉस मला रेझिस्टन्स आता किती येणार? 5R/6. हे तुम्ही डोक्यात फिट करून ठेवा. एक्झाम मध्ये आठवलं नाही तर हे करायचंच आहे, पण काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला जर आठवलं हे 5R/6, आणि आठवणार कधी? हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच आठवणार. आता फक्त ह्याच्यात घोटाळा कधी होणार? जेव्हा हे आर ची व्हॅल्यू वेगळी असेल, R1 R2 2R 3R, मग सिमेट्री नाही त्या ठिकाणी. ओके, आणि असे प्रॉब्लेम्स हे फार टाइम टेकिंग प्रॉब्लेम्स आहेत, त्याला VI मेथड आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स काढत जाणं, आणि ही चांगली मेथड ती. तसा प्रॉब्लेम फार अनलाइकली आहे नीट लेवलला येणं. तर बघू आपल्या सॉल्व्हिंग करताना कुठं आला तर मी तुम्हाला तो दाखवतो, पण सध्या काही ते घ्यायची गरज नाही. तुम्हाला हे कळलं, दॅट इज वेल अँड गुड. शांतपणे नोट डाऊन करा. लक्षात घ्या, मी तुम्हाला हे भरपूर बडबड करून सांगितली, ठीक आहे, पण तुम्ही फक्त हे दिसतं तेवढं छापणार असेल वहीमध्ये तर फार मोठा प्रॉब्लेम आहे. कारण तुम्हाला आता वाटायला हा हे सिंपल आहे असं केलं, पण तुम्ही 1 वर्षानंतर जेव्हा बुक उघडून बघणार रिव्हिजन करताना, तेव्हा तुम्हाला हे कळणार नाही की हे असं काय काढलं होतं, हे केमिस्ट्रीचं शिकवलं ना फिजिक्समध्ये आजचा दिवस, असं नाही. तर असं नको व्हायला, म्हणून मी जे काही बडबड केली आतापर्यंत 15 मिनिटं, ती सगळी बडबड तुम्हाला त्यातलं काय इम्पॉर्टंट वाटलं ते लिहा. मी काय यूज केलं, काय कुठलं लॉजिक लावलं, आणि हे तिघांचं पोटेन्शियल सेम म्हणलं मी, लिहा. व्हिडिओ मागे करून बघा, नाही कळत असेल तर. चला पुढचं बघूयात. आता बघा, हे आपण बघितलेलं आहे. लेट अस गो टू एज. तुम्हाला कुठल्या तरी एजच्या अक्रॉस रेझिस्टन्स काढायचा आहे. 0.1 2 3 4 5 6 7 8. ओके, आता कसं करणार? मला एजच्या अक्रॉस काढायचं आहे, म्हणजे आपलं या ठिकाणी एज, से एज 1 2, से एज 1 2.
म्हणजे एक इथनं माझं कनेक्शन येणार आहे इनपुट आणि इथनं आउटपुट जाणार आहे व्हॉट एव्हर असं मला. आणि या 2 पॉईंटच्या अक्रॉस हे सगळं फॅमिली आहे, मला याचा रेझिस्टन्स काढायचा आहे. तुम्हाला कळतंय? आता सेम लॉजिक वापरतो मी. आता मला जर 1 पासून 2 ला जायचंय, 1 पासून 2 ला जायचं तर सारखे सारखे पाथ किती आहेत एकमेकांसारखे? 1 पासून जायचंय कुठं? 2 ला. बघा, तर तुम्हाला एक कळतंय का? बघा, 1 पासून जायचं जर असेल तर आपल्याकडे 2च ऑप्शन आहेत, एज आणि फेस डायगोनल. आपण हा एक पाथ. आता पहिला करू एज आणि एफ डी. मला सांगा पहिली एज 1 पासून जायचं 2 ला. अच्छा, एक कुठली एज घेता येईल? हे घेऊन चालणार नाही, डायरेक्ट 2 ला पोहोचलेच ना तुम्ही, हा वेगळाच झाला मार्ग. 1-4 आणि 4-2 असं म्हणता येईल मला. 1-4 एज आणि 4-2 एफ डी. ओके, सिमिलरली आय कॅन से 1-5-5-2 असं करू का मी? बस, तिसरा मार्गच नाही काही. देर इज नो अदर वे. 1 पासून डायरेक्ट एज तिसरी कुठली ती 1 पासून निघणारी हीच आहे ना, पण हे एज झाली डायरेक्ट नाही, म्हणजे देर इज नो फेस डायगोनल. एकासारखे असणारे हे 2च मार्ग आहेत, पहिला एज आणि नंतर फेस डायगोनल. तुम्हाला कळतंय? म्हणजे 4 आणि 5 कसे आहेत? इक्वल पोटेन्शियल्स आहेत. अच्छा, परत मला 1 ला आणि 2 ला जायचंय, 1 वरनं 2 ला जायचंय, असे 2 पाथ आहेत. पहिला मी एज आणि नंतर एफडी घेतलं, आता पहिला एफडी बघू नंतर एज बघू. ओके, बघा एफडी 1 पासून 2 ला जायचंय, सगळ्यात पहिला एफडी कुठला घेता येईल मला? बघा एफडी 1 पासून फेस डायगोनल 1-6-6-2 आलं. एफडी आणि एज 1-6-6-2. परत 1-8 नाही, 1-8 नाही, 1-8 वेगळा पाहिजे. 1-8 आणि 8-2 सॉलिड डायगोनल आहे, तो पाथच वेगळा आहे, त्याचा काय मला कंपॅरिझनच नाही करायची. मला काय करायचंय? 1-6-6-2. बर, हा, कॅन आय से 1-3-3-2? हा, परत एफडी आलं 1-3 आणि 3-2. हे तुम्हाला कळतंय का? 1-3-3-2 याचाच अर्थ काय? 4 आणि 5 एका पोटेन्शियलचे आहेत आणि 6 आणि 3 हे इक्विपोटेन्शियल. कळतं इक्विपोटेन्शियल पॉइंट्स काय आहेत? ओके, तुम्ही आता हे इमॅजिन करा. मी काय करतो, हातात 6 आणि तुम्ही असं इमॅजिन करा, बॉक्स आहे तुमच्या हातात, वायरचा बॉक्स आहे आणि ते फ्लेक्सिबल आहे, म्हणजे ते वायर तुम्हाला असं पुढे मागे करता येतात, बंद मुडपता येतात, दुमडता येतात असे. ओके, मी काय करतो, 6 आणि 3 एकाच पोटेन्शियलचे पॉइंट आहेत ना, म्हणजे असं 6 आणि 3 असं दाबतो, 6-3 एका हाताने दाबतो आणि 5 आणि 4 दुसऱ्या हाताने दाबतो. कॅन यू इमॅजिन दॅट? आता मी तुम्हाला कसं करून दाखवू? तुम्ही क्लासरूम मध्ये असतं तर कोणाच तरी बुक घेऊन दाखवलं असतं करून, किंवा आता तसं करून दाखवणं जरा अवघड आहे या केसमध्ये. एनिवे, बघा मी असं दाबतो इन सच अ वे की 6 आणि 3 एकत्र झाले आणि 5 आणि 4 एकत्र झाले. अच्छा, मग मला सांगा काय काय रेझिस्टन्सेस एकमेकांवर ओव्हरलॅप होतील? मला सांगा, हा रेझिस्टन्स असा ए म्हणतो, हा ए रेझिस्टन्स ए शी ओव्हरलॅप होईल, तुम्हाला कळतंय? हा बी शी ओव्हरलॅप होईल, असं पिचकवलं त्याला, कळतंय? अच्छा, हा सी या सी शी ओव्हरलॅप होईल, कळतंय का? हा डी या डी शी ओव्हरलॅप होईल, हा ई या ई शी ओव्हरलॅप होईल. कॅन यू इमॅजिन? आणि कुठले 2 ओव्हरलॅप नाही होणार? हा सेपरेट राहील, ह्याच्याशी ओव्हरलॅप करायला कोणीच नाही, याच्याशी पण ओव्हरलॅप करायला कोणीच नाही. बघा काय करतोय मी, 6 आणि 3 पिचकवलं, 5 आणि 4 पिचकवला, तर असं काहीतरी हा असं क्यूब पिचकून जाईल ना काहीतरी, म्हणजे कसं होईल हे ड्रॉइंग? बघा असं होईल का? हा 1 आणि 2 आहे पॉइंट, हा 1 आणि हा 2. ओके, आणि हा तुमचा पॉइंट 5-4, 5 आणि 4 एकत्र झाले ना आता, आणि हा तुमचा पॉइंट 6-3. मला सांगा मी असं एकत्र का केलं?
कारण हे दोन्हीचं पोटेन्शियल सेम आहे ह्याच्यानुसार, या दोन्हीचं पोटेन्शियल सेम आहे ह्याच्यानुसार. कळतंय का? ओके. हाय 5 4 आणि 6 3. आता मला सांगा, हा रेझिस्टन्स आणि हा रेझिस्टन्स एकमेकांवर असे मिक्स झाले, बसले एकमेकांवर. तर मला सांगा, हा आर आणि हा आर इथं काय होईल? R/2. हा आर जो आहे, हा आर, तो हा आर तर आरच राहील, त्यात काही चेंज नाही. हे सगळे आर आर आहेत, ऑल आर आर. हे आर आर इथं मिक्स झाले, इथं काय झालं? R/2. अच्छा, आता काय मिक्स झाला बघा, 5 आणि 4 आणि हे 4 आणि 3 मध्ये कुठला सी होता आणि 5 आणि 6 मध्ये पण सी आहे, म्हणजे इथं सी मिक्स झाले, म्हणजे हा पण R/2. लक्षात घ्या, हा कुठला आहे? हा बी आहे ना, हा ए आहे आणि हा सी आहे. रेझिस्टन्सेस सी मिक्स झालेले कळत आहेत. ओके. आता डी मिक्स झाले पुढं, हा डी आहे आणि हे मिक्स होऊन ह्याचं पण काय झालं? R/2. तर हे ई पण मिक्स झाले, याचं काय झालं? R/2. ओके. आता काय शिल्लक राहिलं? हा, म्हणजे हा पॉइंट कुठला आहे? एक सेकंड. दिस इज 8 आणि दिस इज 7. हा 8 आहे आणि हा 7 आहे आणि याच्यामध्ये एक रेझिस्टन्स. तुम्हाला हे कळलं का सांगा? आता सांगा तुम्ही, मला काय सांगणार, पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय तिथनं सांगा. आणि नाही कळलं तर इमिजिएटली बघितल्या ग्रुपवर टाका व्हॉट्सॲपच्या, की हे काय आहे ते कळलेलं नाही. म्हणजे मी ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचं काही एक्सप्लेनेशन दुसरं असेल तर दुसरं एक्सप्लेनेशन फार अवघड जाईल. मग ते कसं असतं, इथनं करंट I1 I2 I3 काढा, मग तो I1 I2 I3 डिवाइड झाला, मग तो I1 I2 I3 आला, मग ते घोटाळा आहे. मग ते सॉल्व्ह करायला लागतो. ती आहे मेथड, ती आहे, पण हे सोपं आहे ना. तुम्हाला फक्त व्हिज्युअलायझेशन आहे. हे पिचकवलं मी असं, हे पूर्ण सर्किट असं पिचकवलं, जसं 6 आणि 3 एकत्र झाले आणि 5 आणि 4 एकत्र झाले तर असं दिसेल. आता हे असं झालं. आता परत सिंपल झालं, मला कशाच्या अक्रॉस काढायचंय? 1 आणि 2 च्या अक्रॉस काढायचं ना, किंवा मी ह्याला ए आणि बी म्हणत होतो, 1 आणि 2 च्या अक्रॉस काढायचं झालं. आता काय राहिलंय? R/2 R सिरीज. काय झालं? R/2 R झालं, R 2R झालं, म्हणजे हे किती झालं? 2R आणि R/2 पॅरलल. 2R आणि R/2 पॅरलल किती जास्त? हे 2R आणि हे R/2 पॅरलल, म्हणजे काय? 5/2R, म्हणजे 2R/5. म्हणजे हे किती झालं? दिस ऑल बिकम 2R/5. हे 2R/5 R/2 सिरीज मध्ये, R/2 R झालं प्लस 2R/5, म्हणजे 2R/5 प्लस R, म्हणजे काय झालं? 7R/5. आन्सर, ह्याचा आन्सर काय आहे? R इक्विव्हॅलंट 7R/5 ओहम. क्लिअर? ओके. एक मिनिट, कॅल्क्युलेशन मध्ये काय ए बघा हिरो, इथं घोटाळा झाला एक. हा आर इक्विव्हॅलंट नाहीये, हा आरला विसरलो, हा आर विसरलो आपण, तो आर कन्सिडर करावा लागेल. ओके. म्हणजे 7R/5 काय होता? 7R/5 हे सगळं झालं 7R/5, 7R/5 आणि हे आर पॅरलल मध्ये, म्हणजे काय आन्सर आलं? 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 7R/5 आणि आर ना पॅरलल मध्ये, म्हणजे काय? 7 आणि 5 12, म्हणजे हे झालं 12/7R, म्हणजे इक्विव्हॅलंट आन्सर काय झालं? 7R/12 ओहम. हे आन्सर आहे, हे नाही आहे, हे फायनल आन्सर आहे. आर इक्विव्हॅलंट 7R/12. हे कळतंय का? बघा, हे कळलं तर तुम्हाला 3D ह्याच्यापेक्षा 3D अरेंजमेंटचे प्रॉब्लेम्स ह्याच्यापेक्षा वेगळे नाही आहेत. बघा, आता हे झाली एज. आता काय राहिलंय? फेज डायगोनल एक बघू. लेट अस सी फेज डायगोनल, तिथं कसं असतं. बघा, तिसरा भाग बघू आपण, फेज डायगोनल. आता फेज
डायगोनल, कुठली फेज डायगोनल उचला, से 1 3 1 3 1 2 1 5 1 3 हा 1 3 म्हणतोय 1 7 9 1 7 ही बॉडी डायगोनल झाली, फेस नाही. 1 7 काढलाय आपण, आता फेस डायगोनल बघू. 1 3 घ्या. आता 1 3 परत तेच लॉजिक, माझं करंट येणार आहे या फॅमिलीमध्ये, करंट येणार आहे 1 पासन आणि एक्झिट होणार आहे 3 पासन, फ्रॉम फॅमिली ऑफ रेजिस्टन्सेस. आता मला सांगा 1 आणि 3 जर माझे ऑब्झर्वेशनचे पॉइंट्स आहेत, आता मी ह्याला कसं बघू? लक्ष द्या, मला जायचं आहे 1 पासन यायचं 3 ला. आता 1 पासन 3 ला जायचं जर असेल तर सारखे सारखे मार्ग किती आहेत? 1 2 2 3, दोन्ही एजेस एज एज 1 2 2 3. बर, असंच असं मार्ग कुठला आहे? 1 4 4 3. बघा दुसरा कुठला मार्ग नाहीये दोन्ही एजवाला. 1 5 5 3 वेगळाच मार्ग, इट्स डिफरंट ऑल टुगेदर, त्याची गरजच नाही मला. ओके, म्हणजे हे 2 पॉइंट्स काय पाहिजे ते त्या लॉजिकनुसार आता इक्विपोटेन्शियल आहे. अजून असे कुठले मार्ग आहेत 1 आणि 3 ला जायचे? बघा, किंवा 3 to 1, आपण 3 to 1 बघू. 3 to 1 यायचे 1 वेल बरं, आपण 1 3 जाऊ. ठीक आहे, आपलं जे लॉजिक इतके दिवस ठरलेलं त्याच त्याच्याप्रमाणे काढू. आता मला जायचंय 1 3 ला, 1 पासून 3 ला. 1 6 6 3, हे काय झालं? दोन्ही एफडी, हा पण एफडी, हा पण एफडी. 1 6 6 3. त्याचप्रमाणे 1 8 8 3, हे पण दोन्ही एफडीच आहेत. 1 8 8 3, ह्याच्याशिवाय अजून कुठला मार्ग नाहीये. कळतंय? म्हणून काय काय आहेत? 2 आणि 4 आर इक्विपोटेन्शियल, 6 आणि 8 आर ऑल्सो इक्विपोटेन्शियल, आणि म्हणून एकमेकांना ते असं पिचकू शकतो. डू यू अंडरस्टँड? ओके, मग आता काय करतो मी काय करतो बघा, असा एक बॉक्स इमॅजिन करा. मी या 6 ला असं, या बॉक्सला असं दाबतो इन सच अ वे, हा 6.8 वर पिचकेल आणि 2.4 वर पिचकेल. कॅन यू इमॅजिन दॅट? मी असं दाबतो म्हणजे असं काहीतरी होईल का बघा. फक्त एवढं शिल्लक राहिलं. हा पॉइंट काय आहे? 1 आहे. हा पॉइंट काय आहे? 3 आहे. हा पॉइंट 4 आणि 2, आणि हा पॉइंट 8 आणि 6, हा पॉइंट 5 आणि हा पॉइंट 7. तुम्हाला कळतंय का? बघा मी काय केलं, असं पिचकवलं आत, तर काय होईल? हे सगळे आर 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 नाही, आता आर नसतील, आता काय असतील? हे इथले सगळे आर होते ना, ऑल आर. आता हा ए रेजिस्टन्स या ए वर जाऊन बसेल, हा बी रेजिस्टन्स या बी वर जाऊन बसेल, हा सी रेजिस्टन्स या सी वर जाऊन बसेल, हा डी या डी वर बसेल, हा ई रेजिस्टन्स या ई वर बसेल. बघा, कॅन यू इमॅजिन दिस? येस. आता मीच प्रश्न विचारतोय, मीच म्हणतो उत्तर येस. ठीक आहे, तर हा काय काय राहिला? आता हा आर तर हा सिंगल आहे, हा आर तर आरच राहिला. आता हा आर वर आर, दिस बिकम्स आर बाय 2. हा ई वर ई, दिस ऑल्सो बिकम्स आर बाय 2. हा सी वर सी, दिस ऑल्सो बिकम्स आर बाय 2. हा सिंगलच आहे म्हणजे हा आरच आहे. आणि हा काय? बी वर बी म्हणजे हा पण आर बाय 2, आणि हा ए वर ए म्हणजे हा पण आर बाय 2. कळतंय का? बघा मी ह्या असं पिचकवलं आतमध्ये, असं दिसेल मला. अच्छा, मला काय काढायचंय? 1 आणि 3 मध्ये रेजिस्टन्स काढायचं. झालं, आता सिंपल झालं. आता काय झालं? व्हॉट इज दिस? हा व्हीटस्टोन्स ब्रिज. एक डायरेक्ट आता सध्या मला म्हणता येत नाही, पण कसं म्हणतो मी बघा. हा आर बाय 2 आणि आर सिरीज मध्ये आहे, हे आर बाय 2 आणि आर सिरीज मध्ये. अच्छा, तो आर बाय 2 आर सिरीज मध्ये म्हणजे हे किती झालं? आर बाय 2 प्लस आर, हे झालं 3R बाय 2. हे काय झालं? 3R बाय 2. म्हणजे आता पुढे असं करू का मी? दिस इज नथिंग बट 3R बाय 2, आणि हा पण काय झाला?
3r/2. ओके, गुड. काय केलं आता? दिस इज नथिंग बट व्हीटस्टोन्स ब्रिज. व्हीटस्टोन्स ब्रिज आठवत आहे? व्हीटस्टोन्स ब्रिज. आणि नॉट जस्ट एनी व्हीटस्टोन ब्रिज, इज बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिज. प्रोडक्ट बघा अपोजिट. बघा प्रोडक्ट तोच आहे ना, हे 3r²/4 आणि इथं पण काय 3r²/4. प्रोडक्ट तोच आहे, म्हणजे हा बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिज म्हणणं करंट पास होणार नाही. ओके, म्हणजे आता काय झालं, हे दोन सिरीज मध्ये आले आणि हे दोन पण सिरीज मध्ये आले आणि ह्याचा सिरीज आणि ह्याचा सिरीज एकमेकांना पॅरलल गेला. म्हणजे किती झालं हे 3r/2 प्लस 3r/2 झालं 6r/2. हे झालं वरती 6r/2 आणि खाली r/2 r/2 r. आता 6r/2 आणि r पॅरलल मध्ये बोला 1/r इक्विव्हॅलंट 1/r 2/6r. हे झालं 8/6r. म्हणजे कायला r इक्विव्हॅलंट 3r/4 ओम. 3r/4. गुड. हे आन्सर आहे, कळतंय? शांतपणे नोट डाऊन करा. भरपूर काय काय झालंय आजच्या क्लासमध्ये. नोट डाऊन इन व्हेरी नाईस मॅनर. आणि हे पण लिहा नीट की इक्विपोटेन्शियल पॉईंट कुठनं आले ते गरजेचं आहे.